जनविकास क्रांती सेनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त सामुदायिक संविधानाचे वाचन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या आदर्श सार्वभौम संविधानाचे सामुदायिक वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामुदायिकरित्या वाचन। जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर जनविकास क्रांती सेनेच्या वतीने उपस्थित महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी अंगद जाधव यांच्यासह संविधानाची सामुदायिक वाचन केले। सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी केंद्रातील केंद्र सरकारने संविधानाचा गैरअर्थ लावून गोर गरीब दीन दुबळे व श्रमिक कामगार वर्गाला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे। अशा वेळी संविधान घरोघरी पोहोचविण्यासाठी आम्ही सामुदायिक संविधानाचे वाचन करीत आहोत असे म्हणाले। संविधान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जी मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाला आमचं जनविकास क्रांती सेनेच्या पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि भारताची संविधान उद्देशिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याचं वाचन आणि पठण करून सर्वसामान्याला देण्यात आलेलं आहे। आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आणि मी प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव जाहीरपणे तमाम जनतेला जाहीर करतो की भारताचं संविधान हे वाचलं पाहिजे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक देशातलं एक स्वच्छ आणि निर्मळ असं संविधान हे भारताला देऊन एक मोठा पराक्रम विश्वरत्न पराक्रम बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे। परंतु काही जातीच्या नीचकंठ लोकांनी या संविधानामध्ये अनेक प्रकारचे बदल करून इंडियन कोडल कोडमध्ये आणि बांधकाम कामगाराच्या कोडमध्ये अनेक प्रकारचे बदल करून या कामगार क्षेत्रातील कायद्यानुसार या कामगार वर्ग राहिला पाहिजे आणि मालकशाही वर्ग हा मालकशाही वर्गाप्रमाणे राहिला पाहिजे अशी ह्या तरतूद ह्या कायद्याप्रमाणे ही पाखंड RSSचं बिजावळ पिल्लू करत असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहेत। आज त्याचा जाहीर आमचा निषेध करून RSS आणि ह्या भाजप बिलावळीचा हा संविधानाच्या निमित्त आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वप्रथम जी 26/11 मध्ये शहीद झालेले अशोक कामटे साहेब, करकरे साहेब, शिंदे साहेब, साळसकर साहेब यांना मानाचे आम्ही वंदना देतो आणि संविधान बचाव रॅलीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आज देशाचं संविधान कानाकोपऱ्यापर्यंत कसं जाईल आणि त्या संविधानात जोमाना ह्याच्या संविधानामध्ये कुठलाही बदल न करू देण्याचं आम्ही वचन देऊन आज या संविधान सभेच्या दिनानिमित्त आज आम्ही डॉक्टर आंबेडकर यांच्या समोर आम्ही शपथ घेऊन त्यापुढे संविधान व्यवस्थित राहील याची काळजी आम्ही। त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मत व्यक्त करताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार संविधान हटविण्याचा प्रयत्न करत आहेत। हे अत्यंत दुर्दैवी आहे। या संविधान विरोधी व देशद्रोही सरकारला हटविल्याशिवाय जनता जनार्दन स्वस्थ बसू नये। यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून संपूर्ण देशवासियांना आता संविधान वाचविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज जे जनविकास क्रांती सेनेच्या वतीने संविधान वाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा उद्देश एकच आहे। संविधानामुळे सत्तेवर आलेला सरकार संविधानामुळे या सत्ता भोगत असणारं या मोदी सरकार संविधानाचा ऱ्यास करीत आहे। हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या संविधान सार्वजनिक वाचनातून जनता जनार्दनाने संविधान वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा हेच आमचा उद्देश आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामुदायिक संविधान वाचन कार्यक्रमास ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, प्रकाश डोंगरे, राधिका मिठ्ठा, यल्लप्पा गायकवाड, सविता दासरी, अप्पासाहेब पवार, राणी दासरी, आशिष वाघमारे, लक्ष्मी गुंटला, आनंद कोकणे, रंगरेज राजेंद्र, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई इप्पा, दानम्मा कुर्ले, सुरुबाई कुर्ले, रामबाई माटेटी, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी येमूल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते।